सॅम्युअल सिवा नंतर हां हां ले इकडे बस कुठे हॅलो दरम्यान सामन्याला सुरू होते पंचांचा इशारा येतोय वैयक्तिक पहिलं संघाच्या वतीने पहिलं षटक घेऊन राईट आर्म वर द विकेट मारा करेल तो मात्र गोलंदाज अर्जुन बेदी त्या समोर मात्र असेल फलंदाज सॅम्युअल पहिला चेंडू अकुटा चेंडू कव्हरच्या डोक्यावरून फटकावतो एक धाव तो धावून करतात पायाचा चेंडू बघता बघता जातोय सीमेरेषेच्या बाहेर 4 धावांसाठी पहिल्या चेंडूवरती 4 धावांनी श्री गणेश करतो तो आपल्या संघासाठी तो मात्र फलंदाज सॅम्युअल वैयक्तिक आणि संघाचं खातं मात्र इथे खोलतोय तो फलंदाज सलामीवीर सॅम्युअल चांगला फटका सुरेख फटका पाहायला मिळाला आपल्याला सॅम्युअलच्या बॅटमधून पहिल्या चेंडूवर मात्र समाचार घेताना दिसतो तो बेदी याचा पुन्हा एकदा पुढचा चेंडू बेदी आपल्या बॉलिंग मार्फत बॅकफुटला जाऊन कव्हरच्या डोक्यावर मारण्याचा प्रयत्न मात्र पूर्णपणे फसतो सॅम्युअलचा आता मात्र कुठेतरी कमबॅक करताना दिसतो तो मात्र बेदी पहिल्या चेंडूवरती चौकार त्यानंतर निर्धाव चेंडू टाकण्यामध्ये मात्र यशस्वी होतोय तो अर्जुन बेदी पायाचा पुढचा चेंडू कशा प्रकारे हाताळेल तो मात्र बेदी समोर फलंदाज सॅम्युअलला पुन्हा एकदा पॉईंटच्या डोक्यावरून त्या ठिकाणी एक धाव तर नक्की काढतायत दुसऱ्या धावसाठी धावतं पाहायचं आहे आणि मला वाटतं या ठिकाणी बघता बघता 2 धावा धावून पूर्ण करतात दोन्ही फलंदाज चांगली रनिंग म्हणावं लागेल इथे या ठिकाणी सॅम्युअल आणि शिवा यांची या 2 धावेने संघाचे धावपालक मात्र पुढे सरत आहे संघाची धावसंख्या होते ती बिनबाद 6 पहिलं षटक चालू असताना अतिशय चांगली सुरुवात ग्लिस्टर ब्लास्टर संघाच्या वतीने तर पाहायचं पुन्हा एकदा अर्जुन बेदी राईट आर्मवर विकेट मारा करेल तो सॅम्युअलला पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा प्रयत्न फसतोय तो सॅम्युअलचा वारंवार पॉईंट आणि कव्हरच्या डोक्यावर मारण्याचा जो प्रयत्न आहे तो प्रयत्न फसतोय तो सॅम्युअलचा चेंडू मात्र जातो निर्धाव सांगाय धावसंख्या मात्र स्थिर 6 धावसंख्येवरती शिवालंके थोडंसं कानमंत्र देताना आपल्या सहकार्य खेळाडू सॅम्युअलला पाहायचं ते कानमंत्र कितपत उपयोग करतात ते मात्र सॅम्युअल तर पुढील येणारा चेंडू असेल तो मात्र अर्जुन बेदी यांचा समोर धडाकेबाज फलंदाज सॅम्युअलला डाव्या एसटीवर जाणारा हा चेंडू आणि मला वाटतं पायचीत LBW स्वरूपात बाद होतोय तो मात्र फलंदाज सॅम्युअल संघाला मिळाला पहिला धक्का 6 धावसंख्येवरती सॅम्युअलच्या स्वरूपात पॅडल स्लिप करण्याचा पूर्णपणे प्रयत्न होता तो सॅम्युअलचा प्रयत्न पूर्णपणे फसतोय आणि एक विकेट मात्र गमावून बसतोय तो सॅम्युअल तर पाहिजे सॅम्युअल यांची जागा घेण्यासाठी येतोय तो नवीन फलंदाज आकाशानं फलंदाजीसाठी पाठवलं आहे ते कर्णधाराने एक यंगस्टर म्हणून खेळाडू आहे तो सकाळच्या मॅचमध्ये चांगली फलंदाजी केली होती आकाशाने आणि त्याच फलंदाजी जोरावर त्याला वरच्या क्रमांकावर पाठवण्यात येते पाहायचं कशा प्रकारे फलंदाजी करेल आकाश आपल्या संघासाठी तर पुन्हा एकदा बेदी यांचा पुढचा चेंडू नवीन फलंदाज आकाशांना ब्लॉक बद्दल चेंडू चांगल्या प्रकारे खेळून काढलाय तो आकाशाने तेवढं चांगलं क्षेत्र होतं त्या ठिकाणी पंकज यांचं एक धाव काढते दुसऱ्या धावासाठी धावतात बघता बघता 2 धाव धावून पूर्ण करतात दोन्ही फलंदाज आणि 2 धावांसंगे धावसंख्या मात्र होते ती 8 एक गडी बाद 8 या ठिकाणी पहिल्या षटकाचा खेळ संपतोय पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 8 अशी धावसंख्या आहे ती मात्र ग्लिस्टर ब्लास्टर संघाची आतापर्यंत चांगली सुरुवात म्हणायला लागेल ती ग्लिस्टर ब्लास्टर संघाकडून तर पाहायचंय पहिलं षटक संपलंय
धावसंख्या होत होत्या 8, गडी मात्र बाद होत होतं 1. चला जास्त वेळ घेऊ नका दोन्ही पंचांना. काय पाहिजे काय मागतात रे हो दादा ते पंच काय मागतात बघा. लाईन लाईन ठीक आहे ठीक आहे. रविदा रविदा हे रविदा नाव लिहून दाखवून पण काय माणूसच आहे म्हणून शांत बोलते जाऊन दे बघू पैसे आले की नोटिफिकेशन येतं. बटन ते चालू करता काय नको आहे 8 8 8 लाईट बंद व्हायची सगळी. पंखा लाओ पंखा 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 लाओ. दरम्यान सामन्याला या ठिकाणी सुरुवात होते. वैयक्तिक पहिल्याने संघाच्या वतीने दुसरा षटक घेऊन येतोय तो गोलंदाज अंबादास शिंदे. त्या समोर आहे तो मात्र शिवा लंके. प्रथमतः स्ट्राईकला खेळ तर पाहायचंय पंचांच्या उजव्या बाजूने राईट राऊंड विकेट मारा करेल शिवा लंके यांना. जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झेल होतो का पाहिजे. किपर हैदर धावतो झेल काढण्याची एक सुवर्ण संधी होती. एक मोठा फलंदाज बाद होऊ शकला असता या ठिकाणी शिवा लंके पण त्याला मात्र मिळतेल या ठिकाणी जीवदान. साधा सोपा झेल मात्र सुटतोय तो मात्र हैदर यांच्या हातून. अशा प्रकारची चुका मात्र कधी हैदर करत नाही पण आज झाली आहे आणि जीवदानाचा फायदा मात्र कितपत उठवतोय तो शिवा लंके पाहायचा आहे. तर एक धाव मिळते या ठिकाणी. एका धावने संख्या धावसंख्या होती ते 9 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. अंबादास तयार गोलंदाजीसाठी
समोर फलंदाज आहे तो आकाश. पाहायचंय पुढचा चेंडू अंबादास यांचा डाव्या एसटीचा भारचा चेंडू पाहायचंय, पण तो पंचांवरती काहीच परिणाम नाही. रिव्हर्सशिप खेळण्याचा प्रयत्न होता, आकाशांचा स्टान्स थोडासा बदलला आणि त्यामुळे पंचांनी काहीतरी निर्णय दिला नाही. पाहायचा पुढचा चेंडू अंबादास यांचा पॅडलशिप मारण्याचा प्रयत्न सक्सेसफुल होतोय. त्या ठिकाणी एक धाव धावून पूर्ण करता बघता बघता चेंडू मात्र जातोय सीमारेषे पार. चांगला प्रयत्न मात्र केलेला होता तर रोहन पाटील यांनी, मात्र चेंडू जातोय 4 धावांसाठी. या 4 धावांची धावसंख्या होते ती 13. एक गडी बाद 13. पुन्हा एकदा अंबादास तयार, समोर फलंदाज आकाश. पुन्हा एकदा पॅडलशिप करण्याचा प्रयत्न आणि ट्रिस पळा उद्ध्वस्त करतोय तो अंबादास. यॉर्कर पद्धत चेंडू काही समजला नाही तो आकाशांना बोल्ड गेला. पॅडलशिप करण्याचा प्रयत्न होता, याआधी चेंडूवरती त्याच प्रकारे चौकार मारला होता आणि त्याच प्रकारे पुन्हा एकदा फटका मारण्याचा प्रयत्न होता तो आकाशांचा. आणि यावेळी मात्र अंबादास त्रिफळा उद्ध्वस्त करतो तो आकाशांचा आणि तंबूमध्ये पाठवतो तो आकाशांना. तर आकाशांची जागा घेण्यासाठी येतोय तो नवीन फलंदाज नितीन पनाळे. नितीन पनाळे येतात या ठिकाणी खेळायला. एक मोठा खेळाडू म्हणून त्याचं नाव आहे, तोच हा खेळाडू आपल्या संघासाठी पाहायचं कितपत योगदान देत आहे ग्लिस्टर ब्लास्टरसाठी. समोर मात्र गोलंदाज एक यशस्वी असा गोलंदाज अंबादास शिंदे, पंचांनी डाव्या बाजूने गोलंदाजी करेल, राईट आर्म वर द विकेट. तर नवीन आलेला फलंदाज नितीन पनाले यांना पाहायचा पुढचा चेंडू हलक्या पद्धतीने खेळून काढला. त्या ठिकाणी सन्मान दिला चेंडूला. एक धाव तर धावून पूर्ण करतात दोन्ही फलंदाज आणि एका धावेवरच समाधान मानावं लागेल ते नितीन यांना. वैयक्तिक खातं खोलतो एका धावेने तो मात्र नितीन, संघ मात्र पोचतोय तो 14 या धावसंख्येवरती. पाहायचा या ठिकाणी दुसरं षटक चालू आहे, एक गडी बाद झाले, धावसंख्या होत आहे 14. आता मात्र एक आक्रमक फलंदाज ज्याला याआधी जीवदान मिळालं होतं तोच फलंदाज शिवा लंके खेळताना दिसतो स्ट्राईकला. जोरदार आक्रमण करण्याचा प्रयत्न, आता मात्र पुन्हा एकदा त्याच ठिकाणी झेल होतोय आणि ही चुकी परत करणार नाही हैदर आणि झेल टिपला जातोय. दुसरा धक्का, मोठा धक्का बसतोय तो शिवा लंके यांच्या स्वरूपात. संघाला मिळालेला दुसरा हादरा 14 या धावसंख्येवरती. याआधी शिवा लंकेला एक जीवदान मिळालं होतं हैदर यांच्याकडून आणि त्याच ठिकाणी पुन्हा एकदा झेल उडला आणि यावेळी मात्र कोणतीही चूक न करता झेल टिपला तो मात्र हैदरांनी आणि बाद मात्र व्हावं लागतं शिवा लंके याला. तिसरा धक्का मात्र बसतो तो ग्लिस्टर ब्लास्टर संघाला अवघ्या 14 या धावसंख्येवरती. ओमकार भगत. तर शिवा लंके यांची जागा घेण्यासाठी येतोय तो नवीन फलंदाज ओमकार भगत. आतापर्यंत धावसंख्या झाले तर 14. 2 षटकांचा खेळ संपतो या ठिकाणी. गडी मात्र बाद झाले ते 3. तो वैयक्तिक पहिलं आणि संघाच्या वतीनं तिसरं षटक घेऊन येतो तो गोलंदाज विशाल शिंदे आणि त्यांना सामोरं मात्र जाईल तो फलंदाज नितीन पनाले. तर पाहायचंय कशा प्रकारे फलंदाजी करेल नितीन. एक मोठी जबाबदारी असेल नितीन यांच्यावरती. आतापर्यंत 3 मोठमोठे गडी बाद झाले, सॅम्युअल शिवा, त्यानंतर आकाश एक बाद झालाय. त्यानंतर पूर्णपणे जबाबदारी मात्र आता आली ती नितीन आणि ओंकार यांच्यावरती. तर संघासाठी चांगली कामगिरी करावी लागेल, मोठी धावसंख्या उभारावी लागेल दोन्ही फलंदाजांना. तर पुढचा चेंडू
विशालांचा चांगला शॉट त्या ठिकाणी मला वाटतं झेल होतो का पाहायचा चांगला प्रयत्न होता झेल सुटतोय एक धाव मात्र नक्की मिळते चांगला प्रयत्न होता मेहमूद यांचा क्षेत्ररक्षणामध्ये ज्याने आपलं नाव कोरलंय कामंड नगरीमध्ये तोच हा फिल्डर त्या ठिकाणी दिसतोय मेहमूद चांगली डाय मारली होती पण चेंडू मात्र हातातून निसटला आणि त्या ठिकाणी जीवदान मात्र मिळतं नितीन यांना चांगला फटका पण पाहायला मिळाला होता तर पुन्हा एकदा आता मात्र स्ट्राईकला खेळतो ओमकार विशाल यांचा पुढचा चेंडू चांगला चेंडू खोलवर पदर चेंडू यॉर्कर पदर चेंडू चेंडू काही समजला नाही तो ओमकाराला चेंडू मात्र जातो निर्धाव चांगली गोलंदाजी पाहायला मिळते तो विशाल यांच्या मार्फत पूर्णपणे जखडून ठेवले ते ओमकार आणि नितीन यांना तर पायचा पुढील चेंडू कशा प्रकारे हाताळेल तो मात्र विशाल समोर असलेला नौका फलंदाज ओमकार भगत जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा आत्ता मात्र त्रिफळा मात्र उद्ध्वस्त होता या ठिकाणी ओमकार भगत यांच्या संघासाठी कोणतीही भैरवी कामगिरी न करता तंबूचा रस्ता मात्र पकडतोय तो ओमकार भगत ज्याच्यावर पूर्णपणे जबाबदारी होती मोठी आशा होती संघाला पण संघासाठी मात्र कोणतीच कामगिरी करू शकला नाही हा ओमकार आणि गडी मात्र बाद होतोय ओमकार भगत यांच्या स्वरूपात चौथा 4 गडी बाद 1500 धावसंख्या आतापर्यंत ग्लिस्टर ब्लॅस्टर या संघाची प्रथम नाणेफेक जिंकून मोरे 11 संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि त्याला साजेशी अशी गोलंदाजी मात्र होते ती मोरे 11च्या बाजूने पहिलं षटक टाकलं होतं ते अर्जुन बेद याने त्यानंतर अंबादास शिंदेने त्यांच्या पाऊल टाकून हा गोलंदाज विशाल शिंदे चांगला चेंडू होता चांगल्या प्रकारे खेळून काढलाय आणि एक धाव मात्र मिळते या ठिकाणी कामत सर यांना वैयक्तिक खातं खोलतं एका धावने कामत सर तर पाहायचंय स्ट्राईकला मात्र खेळते आता नितीन पुढचा चेंडू घेऊन विशाल शिंदे नितीन पनाले यांना पुढच्या प्रकारचा चेंडू होता चेंडू काही समजला नाही तो नितीन यांना पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न होता चेंडू मात्र जातो निर्धाव कीपर हैदर अली यांच्या हातामध्ये या षटकातील शेवटचा चेंडू बाकी असेल सामोरं मात्र जाईल तो फलंदाज नितीन पाहायचा आहे विशालांचा पुढचा चेंडू नितीन यांना हलक्या पद्धतीने खेळून काढला त्या ठिकाणी एक धाव तर नक्कीच मिळणार तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण होतं त्या ठिकाणी हरेश यांचं एका धावेवर समाधान मानलं लागतं नितीन यांना अतिशय संयमी खेळी करताना दिसतो नितीन एका बाजूने कारण त्यांना माहिती आहे आतापर्यंत आपले 4 गडी बाद झाले मोठे धक्के बसले ग्लिस्टर ब्लास्टर या संघाला कुठेतरी मोठी धावसंख्या उभी करावी लागेल त्या दोन्ही फलंदाजांना एका बाजूला आहेत ते कामत सर दुसऱ्या बाजूला आहेत तो मात्र नितीन पनाले आतापर्यंत धावसंख्या झाली ती 17 4 गडी बाद झाले आतापर्यंत ते ग्लिस्टर ब्लास्टर संघाचे आतापर्यंत 3 षटकांचा खेळ संपतोय म्हणजेच 18 चेंडूंचा खेळ संपलाय आणि 18 चेंडूमध्ये फक्त 17 धावा काढल्या ते ग्लिस्टर ब्लास्टर संघाने 4 गडी गमावावे लागले त्यांना आता उर्वरित येणारे 12 चेंडू असतील आणि या 12 चेंडूमध्ये आक्रमक पवित्र घ्यावा लागेल तो मात्र नितीन पनाले आणि कामत सर यांना तर पाहायचंय या 12 चेंडूमध्ये येणाऱ्या धावा कशा रोखाव्यात याची पूर्णपणे जबाबदारी घेऊन मात्र येतोय तो गोलंदाजी पंकज घाडगे स्वतः कर्णधार मोरे 11चे तर त्यांना माहिती आहे यानंतर येणाऱ्या 12 चेंडूवरती आक्रमण होणार आहे आणि ते आक्रमण थांबवण्यासाठी स्वतःच जबाबदारी घेतली ती मात्र पंकज घाडगे यांनी पहिला चेंडू नितीन पनालेला पॉईंटच्या डोक्यावरून मारलाय त्या ठिकाणी एक धाव तर नक्की मिळते दुसऱ्या धावासाठी धावतात का पाहायचंय बघता बघता 2 धावा धावून पूर्ण करतात दोन्ही फलंदाज तेवढं चांगली चेंडू फेक मारावं लागेल थ्रो फेक अंबादास यांची
या 2 धावाने संघ मात्र पुढे जातो. संघाची धावसंख्या होते ती 19. 4 गडी बाद 19. प्रथम फलंदाजी करताना ग्लिस्टल ब्लास्टर. पुन्हा एकदा नितीन फुलटा प्रकार चेंडू त्याच दिशेने मारलेला. पुन्हा एकदा अंबादा त्या ठिकाणी चांगलं धडपडतो, पडून क्षेत्ररक्षण करताना दिसतोय त्या ठिकाणी. आणि मला वाटतं या ठिकाणी धावची होण्याचा धोका होऊ शकतो त्या ठिकाणी. आणि मला वाटतंय पंचांचा इशारा होता. तिसऱ्या पंचाची मागणी करता या ठिकाणी आमचे तिसरे पंच या ठिकाणी स्क्रीनवरती पाहतील आणि त्यानंतर निर्णय देतील तुम्हाला. चांगला फटका होता, चांगलं क्षेत्ररक्षण केलं होतं, तेवढंच चांगलं चेंडू फेक. आणि फलंदाज बाद. या ठिकाणी 2 धाव धावून काढल्या. तिसऱ्या धावसाठी धावचित झाले ते मात्र फलंदाज नितीन पनाले. आणखी एक मोठा धक्का मात्र बसतोय तो ग्लिस्टल ब्लास्टर या संघाला. ज्या खेळाडूवर मोठी आशा होती, मोठी अपेक्षा होती, मोठे फटकेबाजी करेल अशी अपेक्षा होती, आणि तोच फलंदाज मात्र धावा काढण्याच्या नादात बाद होतो धावच्या स्वरूपात. आणि तंबूचा रस्ता मात्र पकडावा लागतो नितीन पनाले यांना. तर पाहायचं त्यांची जागा भरून काढण्यासाठी कोणता फलंदाज येईल मैदानावरती. आतापर्यंत धावसंख्या झाली आहे ते 21. चौथं षटक चालू असताना आता मात्र येतोय दत्ता पवार. हे एक नाव मोठं आहे कामोट्यामध्ये. षटकार चौकार मारण्याची ज्याच्यामध्ये क्षमता आहे तोच फलंदाज दत्ता पवार आपल्याला दिसतोय नॉन स्ट्राईकला खेळताना. तर पाहायचं कामाचं स्ट्राईकला खेळतायत पंकज घाडगेंचा पुढचा चेंडू, ब्लॉक बदल चेंडू, चांगला चेंडू. या ठिकाणी पंचांकडे दाद मागतायत आणि पंचांवर मात्र काहीच परिणाम होताना दिसत नाही. चांगला चेंडू मारावा लागेल तो पंकज घाडगेंचा. खोलवर पद्धत चेंडू होता, चेंडू काही समजला नाही तो मात्र कामसर आहे ना. पूर्णपणे फलंदाजाला जखडून ठेवले तर पंकजाने मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवले. पुढे सरसवून मारण्याचा प्रयत्न होता, पुन्हा एकदा प्रयत्न फसतोय तो कामसर यांचा. वारंवार चेंडू मात्र निर्धाव जात आहेत. कुठेतरी मोठी फटकेबाजी करण्याची गरज आहे ती कामसर यांना. तर पाहायचं आहे पुन्हा एकदा पंकज घाडगे समोर असेल कामसर. आत्ता मात्र जोरदार फटका मारला आहे स्क्वेअर लेगच्या दिशेने. त्या ठिकाणी मेहमूद दिसतो क्षेत्ररक्षण करताना. एक धाव तर नक्कीच मिळणार. एका धावावर मात्र समाधान मानावं लागतं दोन्ही फलंदाजांना. एका धावेने संघ धावसंख्या होते ते 22. 5 गड्यांच्या मोबदल्यात. तर पाहायचं आहे पंकज घाडगे या षटकातील शेवटचा चेंडू असतील. शेवटचा चेंडू समोर मात्र जाईल पहिल्यांदाच दत्ता पवार. कशा प्रकारे फलंदाजी करेल दत्ता पवार. ब्लॉक करून पद्धतीचा चेंडू, चांगली चेंडू फेक मारावं लागेल ती पंकज यांची. वारंवार ब्लॉक चेंडू टाकताना आपल्याला दिसण्यात आलाय तो मात्र पंकज. आणि या ठिकाणी चेंडू मात्र तो निर्धाव. संघ धावसंख्या होती 22. 4 षटकांच्या समाप्तीनंतर. तर यानंतर होणारा सामना आहे शिवांश 11 विरुद्ध आयडियल 11. दोन्ही संघाच्या कर्णधाराला पॅव्हलियनमध्ये यायचं आहे. थोड्या वेळात नाणेफेक केला जाईल. शिवांश 11 विरुद्ध आयडियल 11. दोन्ही संघाचे कर्णधार कुठे जर असतील तर त्याने पॅव्हलियनमध्ये यायचं आहे. दोन्ही संघामध्ये नाणेफेक केला जाईल. यानंतर लगेचच तुमचा सामना खेळवण्यात येणार आहे. तर पाहायचंय वैयक्तिक पहिलं आणि संघाच्या वतीने शेवटचा षटक घेऊन येतो तो गोलंदाज मेहमूद. त्याच्या गोलंदाजीमध्ये अफाट वेग आहे. असा वेगवान गोलंदाज त्याने कामोट्या नगरीमध्ये आपली छाप पाडली आपल्या गोलंदाजी मार्फत. तोच हा गोलंदाज दिसतोय शेवट षटक हाताळताना. तो मात्र मेहमूद. समोर मात्र फलंदाज असतील ते कामत सर.
आता मात्र कुठेतरी हाणामारी करावं लागेल या षटकामध्ये. पहिला चेंडूला ढकलून दिलंय, स्ट्रेट ड्राईव्ह, 6 धावांसाठी. एक देखना फटका येतो तो कामसर यांच्या बॅटमधून, ज्या फटक्याची गरज होती ग्लिस्टर ब्लास्टर संघाला, आणि तोच फटका येतो मेहमूदच्या पहिल्या चेंडूवरती. पहिल्या चेंडूवरती षटकार मारून मात्र स्वागत करतायत ते कामसर मेहमूदाचं. ते येणारे 5 चेंडू कशा प्रकारे टाकेल हे पाहणे गरजेचं आहे. तर पाहायचं मेहमूद पुन्हा एकदा तयार. समोर मात्र आहेत कामसर, ज्याने आक्रमक पवित्र स्वीकारलाय. पहिल्या चेंडूवरती पुरफुटीवर सरचवून खेळलाय, त्या ठिकाणी 1 धाव तर नक्कीच मिळणार आणि एका धावेवर मात्र समाधान मानावं लागेल. एका धावेने संघ धावसंख्या होते ती 29, 5 गड्यांच्या मोबदल्यात. पुन्हा एकदा मेहमूद गोलंदाजीसाठी तयार असेल. समोर असतील तो धडाकेबाज असा फलंदाज दत्ता पवार याच्याकडून पण मोठी अपेक्षा असेल ग्लिस्टर ब्लास्टर संघाला. जोरदार फटका मारलाय, कवच्या डोक्यावरून चेंडू जातोय. हा म्हणताना 6 धावांसाठी. मी याआधीच बोललेलं एक मोठं नाव आहे कामोठ्या नगरीमध्ये दत्ता पवार, आणि ते दाखवून सुद्धा दिलं या फटक्याने दत्ता पवार यांनी. अशाच प्रकारची फटकेबाजी करावी लागेल ती दत्ता पवार यांना. चांगला फटका पाहायला मिळालाय. क्रिकेटचं एक सौंदर्य दाखवलं या फटक्यामध्ये ते दत्ता पवार यांनी. तर आता मात्र कुठेतरी लाईन बिघडताना दिसते ते मात्र मेहमूद यांची. संघाची धावसंख्या मात्र आतापर्यंत होती ते 35. थोडासा वेगळा आकार येतो धावसंख्येला. तर पाहायचंय येणारा पुढचा चेंडू असेल तो मात्र दत्ता पवार याला. खोलवर पद्धत चेंडू, ब्लॉक पद्धत चेंडू, त्या ठिकाणी धावचीत करण्याचा प्रयत्न, आणि मला वाटतं फलंदाज बाद. ब्लॉक पद्धत चेंडू होता, विकेट किपर यांच्या हातामध्ये थांबलेला चेंडू होता आणि त्या ठिकाणी धाव घेण्याचा प्रयत्न केला. या ठिकाणी मला वाटतं पंचांचा इशारा होतो थर्ड अंपायरसाठी. तिसरे पंच या ठिकाणी येऊन निर्णय देतील. आणि या ठिकाणी फलंदाज बाद. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणायला लागेल. आणखी एक धक्का बसतो ग्लिस्टर ब्लास्टर संघाला कामसर यांच्या स्वरूपात. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल ते पंकज घाडगे यांचं. ब्लॉक मध्ये चेंडू होता, त्याचा पुरेपूर फायदा मात्र उठवता आला नाही तो दत्ता पवार याला. आणि त्या ठिकाणी मात्र विकेट किपरच्या हातात चेंडू असताना धाव घेण्याचा प्रयत्न केला, धावचीत मात्र बाद झाले कामसर. आता मात्र नवीन फलंदाज येतात ते संजय शेवाळे. आणखी एक मोठं नाव कामोट्यामधलं संजय शेवाळे. चांगला फटका मारला एकावरच्या दिशेने, 1 धाव तर नक्की धावून पूर्ण करणार. त्या ठिकाणी पाहायचं दुसऱ्या धावासाठी धावताय का हा म्हणता 2 धावा पूर्ण करता दोन्ही फलंदाज. त्या ठिकाणी ओव्हर थ्रो होते, थोडी चुकी होते पंकज कडून, पण तेवढं चांगला बॅकअप म्हणावं लागेल त्या ठिकाणी. आणि मला वाटतं पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण मेहमूद यांच्याकडून. आणि बघता बघता 3 धावांपूर्ण पूर्ण करता दोन्ही फलंदाज. 3 धावांनी संघाची धावसंख्या होते ती 38. 6 गडी बाद 38. शेवटचा षटक हाताळताना दिसतो तो मेहमूद, आणि शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू मात्र सामोरं जाईल तो दत्ता पवार. याआधी त्याने मेहमूदला कव्हरच्या डोक्यावरून षटकार मारला होता, आणि तो दत्ता पवार आता स्ट्राईकला खेळ शेवटच्या चेंडूसाठी. तो पाहायचा आहे राईट आर्म डाऊन द विकेट. मेहमूद पुढे सरसावलाय, त्या ठिकाणी लॉंग ऑफला चेंडू आता अर्जुन बेदू येतो चेंडूच्या समोर. बघता बघता दुसऱ्या धावासाठी धावता दोन्ही फलंदाज. चांगली चेंडू फेक होती, गॅदर काय करू शकला नाही मेहमूद. आणि हा म्हणताना 2 धावा धावून पूर्ण करता दोन्ही फलंदाज. आणि 2 धावांनी संघाची धावसंख्या होते ती 40. 41 धावांचा पाठलाग करावा लागेल तो मात्र मोऱ्या 11 संघाला. ज्या ठिकाणी धीम्या गतीने धावसंख्या होत होती त्यानंतर मात्र कुठेचा थोडासा आकार देत होता तो दत्ता पवार आणि कामतसर. ना हा म्हणताना 40 धावा.
धाव फलकावर लावले त्या ग्लिस्टर ब्लास्टर या संघाने आणि 41 धावांचं आव्हान असेल ते मात्र मोरे 11 संघाला. तर पाहायचं कशा प्रकारे आव्हान पूर्ण करतात ते मोरे 11 संघाचे खेळाडू. तर यानंतर होणारा सामना असेल शिवांश 11 विरुद्ध आयडियल 11. दोन्ही संघाचे कर्णधार जर कुठे असतील तर त्याने ताबडतोब पॅनलशी संपर्क साधायचा आहे, नाहीतर तुम्हाला पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. शिवांश 11 विरुद्ध आयडियल 11 दोन्ही संघाचे कर्णधार, नाहीतर दोन्ही संघाच्या कर्णधारांना नोंद आहे, पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. या ठिकाणी बराचसा वेळ झाला आहे. एक इनिंग पण संपली या सामन्याची. पंकज कोण आहे? चेंडू फेकायचा आहे, चेंडू फेकायचा मित्रा. हॅलो. तर थोडं समालोचनामध्ये बदल होईल. समालोचनाचा थोडासा आवाज आपण बदलतोय. यानंतर येईल माईकचा ताबा घेण्यासाठी आपला कोकण सुपुत्र व्यांग वराडकर. धन्यवाद. तर आता झालेल्या नाणेफेकीचा कौल शिवांश 11 विरुद्ध आयडियल 11 या संघांमध्ये नाणेफेकीचा कौल जिंकलाय तो म्हणजेच हेमंत गोरले, शिवांश 11 या संघाचे कर्णधार. त्यांनी आपला डिसिजन पेंडिंग ठेवलाय. नक्कीच सांगतील काय करणार आहेत. तर दरम्यान चालू असा सामना आपण पाहतोय मोरे 11 विरुद्ध ग्लिस्टर ब्लास्टर या संघामार्फत. तर पूर्वार्धात आपण पाहिलं तर 5 षटक्या समाप्तीनंतर धावा झाल्या त्या म्हणजे 40 धावा स्कोर कार्डवर. जिंकण्यासाठी इथे मात्र 30 चेंडू आणि 41 धावांची गरज असेल. नक्कीच एक सोपंसं आव्हान आपल्याला म्हणता येईल, पण क्रिकेट हा काफी अनिश्चित असा खेळ आपल्याला म्हणता येईल. ह्याच्या आधीचा सामना देखील आपण जेव्हा पाहिला कामोटे टायटन्स विरुद्ध शिवांश ट्रान्सपोर्ट या संघामध्ये, नक्कीच एक लो स्कोरिंग सामना आपण पाहिला. तिकडे आपण एक मेडन ओव्हर देखील पाहिली. जर आपण त्या मॅचचा उत्तरार्धाकडे पाहिलं असेल तर रोशन मात्र यांच्या बॅटमध्ये नक्कीच पॉवर प्लेला 25 धावा आलेल्या. तर नक्कीच आज एक विशेष उल्लेख आपल्याला ज्यांचा करावासा वाटतो ते म्हणजेच आमचे स्कोरर तर नक्कीच आपले मॅन्युअल स्कोरर आपण पाहतोय ते संदीप कांबळे सर. सकाळपासून सगळ्या मॅचचं मला तर वाटतं सगळं जे आयोजन आहे पूर्ण मॅचचा जो आराखडा आहे त्यांनी त्या मॅन्युअली या स्कोर कार्ड आपण आणि जर तुम्ही सगळ्यांनी येऊन पाहिलं तर नक्कीच एक डिटेल्ड स्कोर कार्ड आपल्याला त्यांच्याकडून पाहायला मिळतं. त्याचप्रमाणे डिजिटल स्कोर कार्ड आपण पाहतो झी क्रिकॉन या चॅनलच्या मार्फत दरवेळी आपण पाहतो जे यूट्यूबवरून लाईव्ह बघतायत, त्याचप्रमाणे जे संघ खेळत आहेत आणि बाहेर बसून देखील लाईव्हवर बघतायत त्यांच्यासाठी देखील ते डिजिटल स्कोरबोर्ड ज्यांनी प्राप्त केला ते संदेश भगत यांचे अतिशय जवळचे असे कलिग ज्याला म्हणता येत तेच अतुल मालुसरे यांना
नक्की कामोठे क्रिकेटवर जेव्हा पण मॅच असतील तेव्हा स्क्रीन समोर एकच माणूस आपल्याला बसलेला दिसतो, तो म्हणजे अतुल मालुसरे. त्यांना प्लेअरचं नाव सांगावं लागत नाही, त्यांना माहिती आहे प्रत्येक खेळाडू काय आहे, कोणत्या संघामध्ये खेळतो आणि नंतर यांना खेळू देखील कोण आहे ते स्वतःहून आम्हाला सांगतात. तर इथे मात्र मोरे 11 साठी तर दोन्ही संघांच्या 12 खेळाडूला विनंती असेल आपण समालोचन कक्षाकडे यायचं आहे आणि असा 12 खेळाडू पाठवायचा आहे ज्याला सगळ्या प्लेयर्सची नावं माहिती असतील. दोन्ही संघ प्लीज आपल्या 12 खेळाडू इथे पाठवायचं आहे. तर नक्कीच आपण पाहतो एक विस्फोटक अशी खेळी करणारे 2 बॅट्समन इथे आलेत, पंकज आणि हरेश. त्याचप्रमाणे आपण पाहतो ग्लिस्टर ब्लिस्टर या संघासाठी आतापर्यंत ज्यांनी पॉवर प्ले षटक अचूक हाताळलं तोच प्रशांत उर्फ ज्यांना आपण टोपण नावाने हाक मारतो ते म्हणजे ब्रेट ली म्हणून ली. तर प्रशांत आहेत पहिले गोलंदाज संघासाठी पहिलं आणि वैयक्तिक देखील पहिलं षटक घेऊन येत आहेत आणि स्ट्राईकवर असेल मॅन इन फॉर्म. नक्कीच कामोठे क्रिकेटचा एक जेव्हा नाव किंवा उल्लेख करता येतो तेव्हा पंकज गाडगे नाव सोडून चालत नाही. पनवेल प्रीमियर लीग असो, कामोठे प्रीमियर लीग असो, रायगड प्रीमियर लीग असो, आपण त्यांना कित्येक वर्ष हे सगळे सिरीज खेळताना आपण त्यांना पाहिले. तर वळतो सामन्या दिशेने प्रशांत विरुद्ध पंकज. पहिला चेंडू फुल चेंडू मारला कव्हर दिसेल. नक्कीच पंकज आपला क्लास दाखवतोय, पंकज आपला ब्रँड दाखवतोय आणि मारतायत पहिलाच बॉल. पंचांचा निर्णय येतोय, चेंडू जातोय सीमा रेषा पार, चौकार. नक्कीच मी म्हटलं तसं एक एक्सपिरियन्स असा प्लेअर आपण पंकज यांच्या स्वरूपात पाहतो. एक अष्टपैलू असा खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं कामोठे क्रिकेटमध्ये तोच पंकज आता मात्र स्ट्राईकवर असताना आपण पाहतोय. तर नक्कीच बेस्ट विरुद्ध बेस्ट आपण म्हणतो तो असा हा सामना. प्रशांतला देखील आपण पाहिलं तर माणगाव प्रीमियर लीग असो, रायगड प्रीमियर लीग असो, या सगळ्या मोठ्या टुर्नामेंट्समध्ये देखील त्यांचं पार्टिसिपेट असं आपल्याला दिसतं. तर तेच प्रशांत आता मात्र कमबॅक करतील का? दुसरा चेंडू प्रशांत यांचा पुन्हा एकदा स्ट्राईकवर असेल तर म्हणजे पंकज. क्षेत्ररक्षणात काहीसा फेरबदल करताना आपण पाहतोय. लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकाला डीप एक्स्ट्रा कव्हरला पाठवलं सॅम्युअल चौगुले यांनी. तर सामन्या दिशेने दुसरा चेंडू प्रशांत यांचा स्ट्राईकवर पंकज. फुल चेंडू इथे मात्र पुन्हा एकदा कार्पेट लगत ड्राईव्ह केले, चेंडू चालला कव्हर पॉईंटच्या दिशेने. एकदा तर नक्कीच मिळेल, दुसऱ्याचा प्रयत्न असेल का? हरेश ते प्रयत्न करत येतात, नंतर मात्र क्षेत्ररक्षक बॉल गॅदर करून फेकतात. एकदा तर नक्कीच मिळेल. या एका धावांनी धावसंख्या वाढते, धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 5 धावांवर. नक्की आपण पाहिलं पहिल्या चेंडूवर मात्र एक उत्तुंग असा चौकार पंकज यांनी नक्कीच मारलेला. तदनंतर मात्र आपल्या बॅटिंगचे क्लास दाखवता, आपल्या बॅटिंगचा कौशल दाखवताना त्यांनी पाहिलं प्रशांत देखील एक मोठ्या नावाजलेला असा गोलंदाज आहे, त्यांना रिस्पेक्ट दिला आणि चेंडूला भिरकावला पॉईंटच्या दिशेने. दरम्यान तिसरा चेंडू प्रशांत यांचा स्ट्राईकवर हरेश. शॉर्ट ऑफ लेंथ चेंडू आणि इथे मात्र वा काय शॉट आहे. नक्कीच लेंथ जज केली हरेश यांनी. चेंडूला पाहिलं फुल लेंथ प्रकार चेंडू होता, पायावर टाकलं चेंडू, चेंडूला भिरकावलं, चेंडू चालला स्क्वेअर लेगच्या सीमेवरून दणदणीत असा षटकार. रिप्लेमध्ये देखील आपण पाहू शकतो. बारक्या कांबळे ज्यासाठी ओळखले जातात त्याच प्रकारचा एक शॉट इथे मारता पाहिलं आपण हरेश यांना. बैठक शॉट किंवा बसून मारलेला जो स्वीप असतो, ज्या शॉटसाठी बारक्या कांबळे अख्ख्या रायगडमध्ये अख्ख्या महाराष्ट्रामध्ये ओळखले जातात, त्या शॉटचं प्रात्यक्षिक ते दाखवताना हरेश यांना आपण पाहतोय. तर नक्कीच एक महागडं षटक आपण हाताळताना पाहतोय ली म्हणजे प्रशांत यांना. वरच्या सामन्या दिशेने चौथा चेंडू प्रशांत, स्ट्राईकवर हरेश. शॉर्ट ऑफ लेंथ चेंडू इथे मात्र पुल करण्याचा प्रयत्न होता, एकदा तर नक्कीच मिळते आणि इथे खूप चांगली रनिंग मिळते. पंचांचा निर्णय येतो इथे अवांतरता, नो बॉलचा इशारा पंच यांचा. नक्कीच नो +1 असे 2 धावा इथे मात्र मिळतात आणि मात्र मिळतो तो म्हणजेच फ्री हिट. नक्की जेव्हा एक छोटंसं आव्हान असतं आपल्याला ते सांभाळून खेळायचं असतं तेव्हा मात्र धावा कमी देतील अशा वेळी त्या गोलंदाजी करावी लागेल.
पण तितकाच क्लास हरेश आणि पंकज या दोघा बॅट्समनमध्ये. फ्रीडचा चेंडू, पुढील चेंडू शफलून खेळण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र काहीसा रनअपमध्ये बदल करताना प्रशांत यांना पाहिलं. पंच आपला निर्णय देतात, पुन्हा एकदा बॉल टाकण्यात येईल. आपण म्हणत होतो तसं पंकज यांनी आपला क्लास दाखवला पहिल्या चेंडूवर चौकार मारून, त्यानंतर मात्र स्ट्राईक रोटेट केली. चान्स दिला हरेशांना, हरेशाने त्यांना नाखुश केलं नाही, त्यांनी आल्या षटकार ठोकला. दरम्यान फ्रीडचा चेंडू पुन्हा एकदा फुलून प्रकार चेंडू, त्या चेंडूला भिरकावलं कव्हरच्या दिशेने. कव्हर्सला आपण आकाश यांना बॉल गॅदर करून फेकेपर्यंत पाहतोय. एकदा तर नक्कीच मिळेल. इथे एक शांत आणि संयमीशी सुरुवात करताना आपण पाहतोय मोरया 11 या संघाची. 4 चेंडूनंतर धावा झाल्या ते म्हणजे 14 धावा. अजूनही जिंकण्यासाठी 26 चेंडूमध्ये 27 धावांची गरज. शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील. स्ट्राईकवर हरेश. फुलून चेंडू आणि चेंडूला भिरकावलाय मिड विकेटच्या दिशेने. नक्कीच वाट पाहावी लागेल चेंडू लँड होतोय कुठे ते. तर पंच आपल्याला इशारा करताय. चेंडू चाललाय मिड विकेटच्या डोक्यावरून. उत्तुंग असा षटकार. नक्की रिप्लेमध्ये गेल्यावर पाहिलं हरेश यांना 2 बॉल जे टाकले, जे फुल लेंथचे 2 बॉल टाकले, हरेश त्याच्यावर तुटून पडले आणि दोन्ही चेंडूवर त्यांनी मात्र षटकारे लगावलेत. शेवटचा चेंडू एक महागडं षटक नक्की हाताळतात प्रशांत. फुलटॉस प्रकार चेंडू, त्या चेंडूला ग्लाइड केलं स्क्वेअर लेगच्या दिशेने. तिकडे फिल्डर बॉल खाली आहे, पण एक धाव नक्कीच कंप्लीट होईल. दुसऱ्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील कम्फर्टेबली तिकडे कंप्लीट केली आहे. एक महागडं षटक आपण म्हणतो. हाणामारीचं षटक, पॉवर प्लेचं षटक आपण इथं पाहिलं. पहिल्या षटका समाप्तीनंतर धावा झाल्या ते म्हणजेच 22. पंकज यांनी नक्कीच ओळखलं मगाशी की हरेश यांच्या बॅटमध्ये, हरीशमध्ये पण तेवढीच क्षमता आहे लांबर लांब चौकार आणि षटकार मारण्याची, आणि चान्स दिला हरेश यांना. आणि हरेश म्हटलं तसं ज्याच्यासाठी त्यांना या टीममध्ये घेतलं, ज्याच्यासाठी एवढं बलाढ्य संघामध्ये त्यांना ओपनिंग करायला चान्स मिळतोय, तेच हरेश मात्र आपल्या बॅटिंगचा क्लास दाखवतात. 2 षटकार, त्यानंतर मात्र एक दुहेरी धाव घेऊन आपल्या संघाची धावसंख्या वाढते, धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 22 धावांवर. तर वळतं सामने दिशेने संघासाठी तिसरं वैयक्तिक पहिलं षटक. शिवालंके पहिला चेंडू, चेंडूला कट केलाय, चेंडू चालला कव्हरच्या दिशेने. एक धाव तर नक्कीच मिळेल. दुसऱ्यासाठी प्रयत्न असेल का तर नाही. चांगलीशी फेकी आपल्याला पाहायला मिळेल कव्हरच्या दिशेने. एक धावांनी समाधान मानावं लागतंय. धावसंख्या वाढते, धावसंख्या पोचते ती म्हणजे 23 धावा. नक्कीच एक डावखुरा हाताचा अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याच्याकडे आपण पाहतो कामोठे क्रिकेटमध्ये, स्वतःच्या जबाबदारीवर गोलंदाजी इथे घेतली आणि मात्र धावसंख्येवर काहीसा रोख लावायचा प्रयत्न असेल शिवालंके यांचा. फुल प्रकार चेंडू आणि नक्कीच हरीश आपला क्लास दाखवतात. चेंडू चालला लॉंगॉनच्या दिशेने, फिल्डर बॉल खाली येतील, परंतु पंचांच्या निर्णयाची नक्कीच वाट पाहावी लागेल. पंच तिकडे आपल्याला इशारा देत आहेत एक पायवर करून. चेंडू चालला सीमा रेषा पार. षटकार नक्की आपण पाहिलं 3 जे षटकार हरेश यांनी मारले, तिन्ही फुल लेंथ चेंडूच्या प्रकारच्या चेंडूला त्यांनी मारलेत. नक्कीच एक स्ट्रॉंग ऑन द फ्रंट फूट ज्याला म्हणता येईल तसे खेळाडू हरेश यांना आपण पाहतोय. तर 29 धावा आता मात्र आपण पाहतोय स्कोर कार्डवर. अजूनही जिंकण्यासाठी 22 चेंडू आणि फक्त 12 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी. नक्कीच इथे पुढचे 5 ते 6 चेंडू हा सामना संपवायचा. तर नक्कीच
काही पुढच्या 4 ते 5 चेंडूमध्ये हा सामना संपायच्या मागे असतील मोरया 11 हा संघ. नुसती मॅच जिंकायची नाही पण नेट रन रेटमध्ये देखील पॉझिटिव्ह राहायचं आहे. पुढील चेंडूला भिरकावलाय लॉंग ऑफच्या दिशेने. पंच आपल्याला निर्णय देत आहेत. चेंडू चाललाय 1 बाउंस सीमा रेषा पार चौकार. तर अजून एक बॉलची मागणी होते. नक्कीच पंकज आपण शॉट मारतानाची काळजी घ्यायची की बॉल हरवू नये. पंकज आणि हरेश तुम्हाला विनंती असेल कृपया असं क्रिकेट खेळा की ज्याच्याने आयोजकाला जास्त भुर्दंड बनणार नाही. तर सामन्या दिशेने पुन्हा एकदा मॅन इन फॉर्म हरेश. गोलंदाजी मागवा आता शिवालंके यांना. फुल प्रकार चेंडू होता. चेंडूला टोलावला पॉईंटच्या दिशेने आणि डॉट बॉलची होते सांगता. खूप वेळानंतर एक पाहिलं असा डॉट बॉल आपल्याला म्हणता येईल या सामन्याच्या उत्तरार्धामध्ये. ज्या हिशोबाने पंकज आणि हरेश हे दोघं फलंदाजी करतायत तर डॉट बॉल हार्डली काय बघायला मिळालं तर पहिला डॉट बॉल नक्कीच म्हणावा लागेल. पुढील चेंडू फुल प्रकार चेंडू इथे मात्र ज्याच्यासाठी हरेश आतापर्यंत मानले जातात तेच हरेश आपला क्लास दाखवतात आणि चेंडूला डिपॉझिट करतायत मिड विकेटच्या डोक्यावरून. अजून एक उत्तुंग असा षटकार. आता मात्र समीकरण थोडं बदलत आहे. 19 चेंडू आणि फक्त 2 धावांची गरज. तर पंकज आणि हरेश नक्कीच आम्हाला तुमची मॅच फी 50% ऑफ द मॅच फी याच्यामध्ये मायनस केली जाईल. एवढे बॉल तुम्ही हरवलेत. उद्या येताना ते आयोजक रविदादा भगत यांच्याकडून एक मागणी होते. उद्या येताना 2 बॉलचे बॉक्स घेऊन यायचे. तर 2 धावांची गरज इथे शिवालंके. पुढील चेंडू पंचांच्या निर्णयाची वाट पाहिजे आणि इथे अवांतर धावांनी धावसंख्या वाढते ती म्हणजेच 40 धावा. आता मात्र निव्वळ औपचारिकता उरली असेल या सामन्यामध्ये. 19 चेंडू आणि 1 धावांची गरज. फुल चेंडू होता. चेंडूला फक्त टोलावलं मिड विकेटच्या दिशेने. 1 धाव मिळाला आणि हा सामना जिंकलाय. नक्कीच एक अनबीटन अनडिफिटेड असा सामना जिंकलाय हरेश आणि पंकज या जोडीने. हा सामना जिंकला तर म्हणजे मोरया 11 या संघाने. तर नक्कीच अनडाउटेड मॅन ऑफ द मॅच झाला म्हणता येईल या सामन्याचा.